आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गुरुनाथरावजी कुर्डे, माझे प्रिय मित्र बालन गोरे यांना शताब्दी पूर्तीच्या शुभेच्छा देऊन गेलेले आजचे प्रमुख पाहुणे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, ज्याच्या सत्कारासाठी हे सगळं चालू आहे आणि ज्याच्या कार्यामुळे हे सगळं घडून येत आहे, असा माझा प्रिय मित्र बालन गोरे, बहिणी, प्रमुख पाहुणे डॉक्टर हिम्मतराव भावस्कर, मराठवाड्याचं भूषण ठरलेले ग्रामीण भागात राहून कार्य करणारे डॉक्टर पुंडे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, प्रेक्षकात उपस्थित असलेले गोरे कुटुंबीय, बालन गोरे यांचे सगळे मित्र आणि बंधू भगिनींनो, या कार्यक्रमात बोलताना मला अतिशय आनंद होतो आहे. सगळ्याला माहीत नाही म्हणून सांगून ठेवतो, या ठिकाणी बोलतोय याचा विशेष आनंद होतोय, कारण मी याच कंधार तालुक्यातलं आमचं मूळ आहे. काटकळंबा हे आमचं मूळ गाव आहे. माझे वडील केशवराव कुलकर्णी काटकळंबेकर हे एक ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांना पण राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्यातर्फे राष्ट्रपती भवनामध्ये विशेष आमंत्रण देऊन बोलावण्यात आलं होतं. इतके मोठे ते स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांचा सत्कार याच कंधारमध्ये आदरणीय भाई केशवराव धोंडगे यांनी केला होता आणि त्या सत्कारामध्ये केशवराव धोंडगे यांनी माझ्या वडिलाचा उल्लेख मन्याडचा वाघ म्हणून केला होता. ही माझ्या आयुष्यात कधी न विसरणारी ग्रेट आठवण. आणि त्याच कंधारमध्ये येऊन मी या निमित्तानं बोलतोय, याचा मला अतिशय आनंद वाटतो. या कार्यक्रमात विशेषतः आलो. काही माणसं अशी असतात की ज्यांच्या सहवासात आपण असल्याचा आपल्याला अभिमान वाटतो. मित्रवर्य गोरे हे आमचे असे मित्र आहेत की जे आमचे मित्र आहेत हे सांगताना मला अतिशय अभिमान वाटतो. याला कारण त्यांचा स्वभाव आणि त्यांचं कर्तृत्व, या दोन गोष्टी आहेत. अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. 75 वर्ष आयुर्मर्यादेपर्यंत जगणं, पण क्रिएटिव्ह राहून, कार्यक्षम राहून जगणं आणि जगाला काहीतरी देणं, ही खूप मोठी गोष्ट आहे. अमृत महोत्सव होतो, परंतु काही माणसांना दीर्घायुष्य लाभणं, सगळ्याला दीर्घायुष्य व्हावं वाटतं स्वतःसाठी, पण काही माणसांना दीर्घायुष्य लाभणं हे त्यांच्यापेक्षा समाजासाठी जास्त गरजेचं असतं. माझा मित्र हा ही अशी व्यक्ती आहे की जो दीर्घायुष्य होणं हे समाजाच्या हिताचं आहे, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं. बाकीच्या गोष्टी केल्या तरी चालतील, पण एक गोष्ट टिकली पाहिजे, परीस. कारण परीस स्वतः कसाही राहो, तो दुसऱ्याचं सोनं करून टाकतो. प्राध्यापक गोरे यांचे हजारो विद्यार्थी, त्यांच्या सहवासात आलेला प्रत्येक माणूस, त्यांची मुलं, त्यांचे भावंड, त्यांच्या नात्यातले सगळे, यांनी एकच गोष्ट सिद्ध केली की हा एक परीस आहे. त्यांचं जीवन यांनी बदलून टाकलेलं आहे. आणि मला सांगा, असा मनुष्य मित्र असणं कुणाला भाग्याचं आणि अभिमानाचं वाटणार नाही? त्यांचं काम थोडं मूलभूत स्वरूपाचं आहे. पॉप्युलर, लोकप्रिय, प्रसिद्ध, याच्या मागे हा माणूस कधीही लागणार नाही. त्यांना मी अगदी जवळून ओळखतो आणि पूर्ण ओळखतो. MSc ला आम्ही सोबत होतो, सगळेच सोबत असतात, परंतु आम्ही MScचा बहुतेक काळ दिवसाचा आणि बऱ्याचदा मध्यरात्रीपर्यंतचा सोबत गप्पा मारण्यात घालवलेला आहे. इतक्या विलक्षण स्वभावाचे माणसं फार कमी आढळतात. अशा या व्यक्तीचा अमृत महोत्सवी सत्कारात आपण सर्वजण उपस्थित आहोत, ही आपल्यासाठी पण अत्यंत अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो की खरंच तुमच्या हातून भावी काळात पण असंच भरीव सामाजिक फायद्याचं काम व्हावं. आता मी ज्यासाठी आलो त्या पुस्तकाकडे वळतो. थोडक्यात सांगणारे लांबलचक भाषण देणार नाही. हे आहे त्यांनी लिहिलेलं पुस्तक, गोष्ट माणसाची. तुम्ही बघा, आपण लहान असतो, चिवकावच्या गोष्टी ऐकतो, थोडे मुलं मोठे होतात, पर्यांच्या गोष्टी ऐकतात,
थोडे मोठे होतात, मग हिरो हिरोईनीच्या गोष्टी ऐकतात, महानायकांच्या, नायकांच्या, देवांच्या, राक्षसांच्या सगळ्या गोष्टी सांगतात आणि ऐकतात. एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे, तीच गोष्ट सांगायची आणि ऐकायची राहून जाते. ती महत्त्वाची गोष्ट आहे माणसाची, कारण आपण आहोत माणसं. म्हणून माणसाची गोष्ट सांगणारं हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं असं पुस्तक आहे. हे लिहिल्याबद्दल मी माझे मित्र गोरे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि सकाळ प्रकाशनाचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं. मी उत्क्रांतीवादाचा अभ्यासक आहे. मी स्वतः पुस्तकं वगैरे लिहितो आणि विशेषतः हाच माझ्या अभ्यासाचा विषय आहे. गेली 50-60 वर्ष या विषयावर मराठीत आलेलं प्रत्येक पुस्तक आणि इंग्रजीतलं पुस्तक मी वाचलेलं आहे, लेटेस्ट धरून. ते वाचून सांगतो की हे पुस्तक म्हणजे या विषयात पडलेली अमूल्य अशी भर आहे. असं पुस्तक लिहिल्या गेलेलं नाही, न वाचता सांगत नाही. ह्याच्यातलं प्रत्येक शब्द मी वाचलेला आहे, ह्याच्यातली प्रत्येक आकृती मी पाहिलेली आहे आणि ते पाहून मी सांगतोय. म्हणून असं पुस्तक निवडल्याबद्दल मी सकाळ प्रकाशनाचे आभार मानतो की थोडंसं ती त्यांच्यासाठी सुदैवाची पण गोष्ट आहे की त्यांना असा लेखक आणि त्याचं असं पुस्तक लाभलं. कारण सांगतो, असं पुस्तक सहज निर्माण होत नाही. पुस्तक लिहिणारे खूप झालेत, विषय दिला की पुस्तक लिहिणारी माणसं आहेत आज समाजात. हे विषय लिहि पुस्तक, 4 दिवसात, 2 दिवसात, महिन्यात पुस्तक लिहिणारे आहेत. असं पुस्तक निर्माण व्हायला तपश्चर्या लागते. तुम्हाला सांगतो की या पुस्तकाला 12 वर्षाचा इतिहास आहे. 12 1914 मध्ये लिहायला सुरू केलं, आज 26 आहे. एक तप झालं, जेव्हा तपश्चर्या होते तेव्हा असं पुस्तक निर्माण होतं. आणि अजून सांगतो, हे केवळ 12 वर्षाचं पण नाहीये. खरं जर सांगायचं तर बालन गोरेच्या 50 वर्षाच्या अभ्यासाचं, कष्टाचं आणि विचाराचं आणि चिंतनाचं हे फळ आहे. का? जेव्हा आम्ही MSc ला होतो त्यावेळेस या विषयाने आम्हाला घेरून टाकलं. डॉक्टर कालिदास देशपांडे आमचे गुरु होते. त्यांच्या सहवासात सजीवांची निर्मिती पासून ते उत्क्रांतीपर्यंत सगळ्या विषयात आम्ही खोल शिरलो. आणि तुम्हाला आता सांगायला हरकत नाही की एक काळ असा होता की इथं बसलेले माझे मित्र भानुदास पेंडकर आणि बालन गोरे आणि मी अक्षरशः तासन तास वेड्यासारखे या विषयावर चर्चा करीत होतो. रात्री 1 वाजता मी घरी जात होतो आणि आम्हाला सायन्स कॉलेजच्या कालिदास देशपांडेंनी लायब्ररीची किल्ली दिली होती की हे पुस्तकं घ्या, हे प्रयोगशाळा घ्या आणि काय अभ्यास करायचा आहे ते करा. बेड होतं, ते बेड 50 वर्ष रुजलंय. त्या विषयावर त्यांनी मुलांना 33 वर्ष शिकवलंय. त्या शिक्षणातून, विचारातून, चिंतनातून जे काही आलंय ते एका माणसाच्या आयुष्याच्या चिंतनाचं फळ आहे. आणि एवढं होतं तेव्हा असं पुस्तक निर्माण. साधी गोष्ट नाहीये, खरंच सांगतो. खूप पुस्तक आहेत माझ्या घरात. आता तुम्हाला या विषयावर कमीत कमी 12 पुस्तकं सापडतात. असं नाहीये. त्याचं कारण आहे, हे पुस्तक काय ते सांगतो. पुस्तकाचा विषय आहे माणूस कसा निर्माण झाला याची शास्त्रीय माहिती. धार्मिक माहिती नाही, शास्त्रीय माहिती. हा सिद्धांत कसा आहे असं लोक ऐकतात किंवा माकडापासून वगैरे निर्माण झाला म्हणून. नक्की काय आहे तुम्हाला समजून घ्यायचं का, हे पुस्तक वाचा. कशाला समजून घ्यायचे सर, माणूस कशा? अरे तुझ्या वडिलाची तुला माहिती घ्यावं लागते, तुझ्या आजोबाची तुला माहिती असं वाटते. मग आपण मूळ कुठून आलो, मी कोणत्या गावाचा आहे लक्षात ठेवा वाटतं. मूळ कुठून आलो ते शोधायला नको का? ही प्रत्येकात जिज्ञासा असते. त्याची नेमकी माहिती तुम्हाला असेल तर तुम्हाला हे पुस्तक वाचावं लागेल. अजून एका कारणामुळे, कारण की हे एक असं पुस्तक आहे की जे तुम्हाला समजेल. विज्ञानावरचं पुस्तक आणि समजेल हे जरा अवघड आहे. लोकांना वाटतं, वाचत नाहीत म्हणून वाटतं. जर लेखक तसा असेल तर तुम्हाला समजेल असं लिहू शकतो. मी तुम्हाला सांगतो, 10वीच्या वर ज्याचं शिक्षण झालंय, जो 10वीपेक्षा अधिक शिकलेला आहे आणि ज्याला हा विषय समजून घेण्याची इच्छा आहे,
त्या प्रत्येकाला हे पुस्तक वाचून समजू शकतं. म्हणून मी सर्वांना आवाहन करतो की हे पुस्तक तुम्ही अवश्य वाचा. याचं कारण महत्त्वाचं आहे, या पुस्तकाची मांडणी आणि भाषाशैली. भाषा साधी, सरळ, सोपी, दैनंदिन जीवनातले शब्द घेतलेले आहेत. विज्ञानाचं लिहिताना जो किचकटपणा असतो तो या पुस्तकामध्ये सापडत नाही. ती भीती फार होते, कारण विषय काय किचकट, आणि इतक्या किचकट विषयावर रोजच्या जीवनातले शब्द वापरून लिहिणं फार अवघड आहे. तुम्हाला याच्यातल्या प्रकरणाची शीर्षकं सांगतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की फार घाबरण्यासारखं नाही. आपण हे पुस्तक हातात घेऊ शकतो. माणूस काय, आधी हे सांगितलं की माणूस काय. कधी विचार केला? आपण माणूस आहेत म्हणतो, पण एक्झॅक्टली आपण माणूस आहेत म्हणजे नक्की काय आहोत? आधी त्याची व्याख्या दिली. दुसऱ्या प्रकरणाचं, एका प्रकरणाचं नाव आहे आपले आप्त, म्हणजे आपले नातेवाईक. शोध वंशवृक्षाचा. पृथ्वीवर पहिला माणूस कसा, केव्हा आला? प्राचीन मानव. वानराचा नर झाला. भटका शिकारी. बळीचे राज्य आले. शीर्षकावरून तुम्हाला कळेल की अरे हे तर आपला विषय आहे, हे तर आपलं पुस्तक आहे. पूर्ण सुरुवातीच्या प्रकरणामध्ये याचा विषय व्यवस्थित सांगितला. मग हे जर तुम्हाला कळायचं असेल तर उत्क्रांती सिद्धांत नक्की काय हे कळावं लागेल. तो सिद्धांत व्यवस्थित सांगितला. चार्ल्स डार्विन काय सांगितलं. मग पृथ्वी कशी निर्माण झाली, विश्व कसं निर्माण झालं, मग पृथ्वी कशी निर्माण झाली, मग पृथ्वीवर पहिला सजीव कसा निर्माण झाला, आणि मग त्याच्यातून उत्क्रांती होत मानव कसा निर्माण झाला, हे सगळं सांगितलंय. सुदैवाने या पुस्तकाची संपूर्ण उत्क्रांती सुद्धा माझ्या डोळ्यासमोर झालेली आहे. तेव्हा असं हे पुस्तक लिहिलं. असं पुस्तक केव्हा लिहिलं जातं? जेव्हा सांगणाऱ्याचं त्या विषयावर प्रेम असतं. जेव्हा सांगणाऱ्याला सोपं लिहिणं फार अवघड आहे, कारण की सोपं लिहायला तुम्हाला विषय कळालेला पाहिजे. ज्याला कळालाय तो सांगू शकतो. ह्यांना कळाला आणि यांनी शेकडो पोरांना सांगितला म्हणून तो इतकं सोपं लिहू शकले. आणि दुसरं, त्यांना हे लोकांना सांगायची इच्छा आहे, मी किती विद्वान आहे, मला किती कळते, हे दाखवण्यासाठी जो लिहितो त्याचं पुस्तक असं कधीही होऊ शकत नाही. अत्यंत सरळ, निष्कपट, निष्ठावान, प्रामाणिक माणूसच असं पुस्तक लिहू शकतो. असं पुस्तक लिहिल्याबद्दल मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो. सर्वांना आवाहन करतो की पुस्तक तर मिळेल, पण पुस्तक घ्या, विकत घ्या आणि कुणाला तरी भेट द्या. तुम्ही वाचून. तुम्ही म्हणताल की कोण वाचणार आहे सर, काहीच वाचत नाहीत. मी नेहमी सांगतो, ते इथेही सांगतो की पुस्तकं भेट देण्याची पद्धत आजपासून आपण प्रत्येकाने सुरू करावी. कारण की तुम्ही दिल्यानंतर कोणी वाचत नाही याचा उपयोग नाही. तुम्ही आहेर करता, तो आहेर काही कोणी वापरत नाही, ते घेऊन फॉरवर्ड करतात. तर तसं हे पुस्तक फॉरवर्ड करू द्या, पण भेट द्या. आज जग खूप कठीण परिस्थितीत आहे. माणूस राहील की नाही ती चिंता राहिलेली आहे. माणसाचं यंत्र होईल का माणसाचा पशु होईल याची काळजी आहे. या स्थितीत हे पुस्तक तुम्हाला आपण माणूस राहायचं म्हणजे नक्की काय करायचे हे सांगेल. म्हणून हे पुस्तक अवश्य आपण वाचा. असं अद्भुत पुस्तक लिहिल्याबद्दल मित्रवर्य बालन गोरे यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि हे पुस्तक आम्हाला दिल्याबद्दल सकाळ प्रकाशनाचे अभिनंदन करतो. या प्रसंगाला उपस्थित राहता आलं याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. आणि मला संधी दिल्याबद्दल हे विलक्षण व्यक्तिमत्व लाभलेले डॉक्टर संदीप गोरे यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.